एकादशी निमित्त आपण एक वनस्पती पाहणार आहोत. ती संयोग आहे भक्ती आणि आरोग्याचा. जर ती वनस्पती आहे वैजयंती. वैजयंतीचा अर्थ असतो विजय प्राप्त करून देणारी. श्रीकृष्ण, श्री विष्णू यांच्या गळ्यामध्ये ही धारण केलेली असते. श्री वैजयंती ही आपल्या घरामध्ये सहजा भेटत. वैजयंतीची आपण माळ भजन करताना, पठण करताना किंवा जपन करताना करत असतो. तर ही वनस्पती नकारात्मक विचार, त्यानंतर काही मानसिक आजार असतील आणि आपल्या घरामध्ये सुखशांती आणायची असेल, तर ही जी माळ धारण केलेली असते, ती चांगली असते. ही झाली भक्तीची गोष्ट. आणि आरोग्याच्या बाबतीत कसं, तर आरोग्यामध्ये ही वनस्पती खूप प्रोटीनयुक्त असते. त्यामध्ये व्हिटॅमिन सुद्धा जास्त प्रमाणात असतात. ज्या बिया असतात, त्या खूप गुणकारी असतात आणि त्याच आपण धारण करतो. बीपीचा त्रास असेल, त्याचं बीपी नियंत्रण होणे, त्यानंतर जी अंगात उष्णता वाढते, ती उष्णता कमी होणे, त्याचबरोबर जे पिंपल्स आहेत, अंगावर पोळ्या येतात, अशा गोष्टींसाठी ह्या वनस्पतीचा काढा करून आपण ते दूर करू शकतो. त्यानंतर जे मानसिक आजार आहेत, ते तर आपण भक्ती योगाने दूर करू शकतो. डायुरेटिक प्रॉपर्टी असल्यामुळे ज्या आपल्या शरीरामध्ये विषजन्य ज्या गोष्टी असतील किंवा बाकीचं जास्त प्रमाणातलं पाणी असेल, ते बाहेर काढलं जातं. त्यामुळे अशी अनन्यसाधारण वनस्पती आपल्या घरामध्ये जी आपण गार्डनिंग करतो, त्या ठिकाणी ही वनस्पती लावू शकतो.